नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्ग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आता सीएची एक्झाम झालेली आहे 31 तारखेला. तर त्यामार्फत तुम्हाला ते पीआयटीसी, सीएप नंतर आपले यशदा इथे ऍडमिशन मिळते. ते एक एंट्रन्स एक्झाम असते. तर एक्झाम तर झालेली आहे, त्यानंतर पुढे नियोजन काय असेल वगैरे सर्व काही याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता जी एक्झाम होती ती झालेली आहे 31 तारखेला. आता त्यानुसार आपण पुढचं प्लॅनिंग मी तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर सांगतो. तर जी फर्स्ट आन्सर की उत्तर तालिका आहे ती आपली 1 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. तर तुम्ही बघितलं असेल की 1 सप्टेंबरला आन्सर की केली अपलोड केली आणि त्यामध्ये 61 ते 67 प्रश्न आहे ते चुकले होते. पुन्हा त्यांनी 11-12 वाजता त्यांनी चेंज करून पुन्हा ते व्यवस्थित अपलोड केली, म्हणजे ते सुधारित उत्तर तालिका म्हणून प्रसिद्ध केली. आता तुम्ही बघितलं असेल की त्यांनी अजून 3 तारखेपर्यंत तुम्हाला नवीन काय तुमच्या काय शंका असतील तर ते अपलोड करण्यासाठी, ते काय विचारण्यासाठी वगैरे तुम्हाला टाइम दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही मग तुमच्या शंका वगैरे कळवा आणि काय जर तुमची अजून शंका असेल म्हणजे क्वेश्चनवरती तुम्ही कमेंट्स करून कळवा, आम्ही नक्कीच ते पुढे फॉरवर्ड करू. आता तुम्ही बघितले की 3 तारखेपर्यंत दिले आहे. त्यानंतर फायनल म्हणजेच अंतिम उत्तर तालिका जी आहे ती 7 सप्टेंबरला जाहीर होणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यानंतर बघितलं तर आन्सर की आलं तुम्हाला समजून येईल किती मार्क पडले वगैरे. आणि त्यानंतर तुम्ही बघा की सीईटीची जी क्वालिफाय लिस्ट आहे ती लिस्ट जाहीर होणार आहे 12 सप्टेंबरला, लक्षात आलं मित्रांनो. तर 12 सप्टेंबरला तुम्हाला कळेलच की तुम्ही पात्र आहात का नाहीत. तर ते पात्र कसं की तुम्हाला 33% मार्क मिळवणे गरजेचे होते, म्हणजे जवळपास 13-14 मार्क तुम्हाला सीसॅट मध्ये पडणं गरजेचं आहे. मग त्यानुसार नाही, 13-14 प्रश्न बरोबर आले पाहिजे होते तुमचे. मग 33% मार्क तुम्हाला पडले की मग तुम्ही क्वालिफाय झाला समजायचं. तर तुम्हाला समजलं असेल. आता तर पुढे बघितलं तर क्वालिफाय समजले की तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच समजून येईल. कुठे गेले, हा आता इथे आहे बघा. तर लगेच तुम्हाला सीईटी क्वालिफाय लिस्ट समजली की लगेच दुसऱ्या दिवशी ऑनलाईन तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला तिथे तुमचे मार्क सीसॅट मध्ये किती पडले, जीएस मध्ये किती पडले हे तुम्हाला येथे समजून येईल 13 सप्टेंबरला, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यानंतर पुन्हा बघितलं तर ते काय करणार की लगेच त्या वेळेसच तुम्हाला ऑनलाईन मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करणार. आणि ऑनलाईन तारीख लक्षात ठेवा तुमची 1 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे मुलाखतीसाठी. त्यात ज्यांना वाटतं की 100% माझं होतंय त्यांनी मुलाखतीसाठी तयारीत राहावा. 1 ऑक्टोबर पासून तुमची मुलाखत होणार आहे. मुलाखत तुमची टोटल 50 मार्कची असणार आहे, लक्षात ठेवा. आणि जर समजा काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थी जर अनुपस्थित राहिले तर त्यांचं जर बघितलं तर ते 10 ऑक्टोबरला त्यांना चान्स देणार आहेत की तुम्ही अजून एक चान्स आहे, तुम्ही मुलाखत द्या म्हणून. आणि त्यानंतर मग शेवटचा चान्स असेल, मग मुलाखती झाल्यावरती त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला सांगण्यात येईल की पसंतीक्रम तुम्ही हे द्या म्हणून. तुम्हाला पसंतीक्रम, पण पसंतीक्रमच्या आधी तुम्हाला इथे ऑनलाईन मार्क लगेच म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला मॅक्झिमम 12 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सांगण्यात येईल मित्रांनो. म्हणजे तुमचे ऑनलाईन आणि ते सीईटीची एक्झाम वरती तुम्हाला टोटल 150 पैकी किती मार्क पडले हे तुम्हाला सांगण्यात येईल. आणि त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम जो आहे तो तुम्हाला कळवायचा आहे, तो 15 ऑक्टोबरला कळवायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची जर पहिली यादी आहे, प्रसिद्ध यादी म्हणजे प्रवेशाची, तर ती आहे ती 25 ऑक्टोबरला लागणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे 10 दिवसानंतर पसंतीक्रम सांगितल्यानंतर तुमचे जर बघितलं तर त्यानंतर ते टाइम जाऊ देतात थोडेसे, एक म्हणजे 7 दिवस वगैरे, 7 ते 9 दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस वगैरे पकडून ते हे करतात. आणि तिथून मग पुन्हा तुम्हाला दुसरी यादी प्रसिद्ध करतात. आणि त्यानंतर प्रवेश किती आले वगैरे ते बघून पुन्हा मग तिसरी यादी. पण एक लक्षात ठेवा, तिसरी जी यादी आहे ते स्पॉट राऊंडची आहे अजून. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मला हे नको, ते नको, आपले संस्थाही नको, मला हा विभाग नको, तर तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन तुम्ही तिथे जो हवा असेल तर तो तुम्ही निवडू शकता. जर तिथं जागा रिक्त असेल तर तिथं तुमचा प्रवेश फिक्स होऊन जातो. पण त्यासाठी तुम्ही सीईटी क्वालिफाय असायलाच हवे आणि मुलाखत दिलेली असायलाच हवी. त्यानुसार मग तुम्हाला तिथे स्पॉट राऊंडला घेतले जाते. तर अजून काय पुढे काय आहे दिनांक वगैरे तर तुम्हाला आम्ही नक्कीच ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. अजून तुम्हाला तुमच्या मुलांचे प्रश्न होते की आपण सेंटर निवडताना कोणते निवडावेत वगैरे. तर आता तुम्हाला माहितीच आहे सीएची सेंटर एक मुंबईला एक आहे,
मग आपण एक हे करू. मुंबईला एक आहे मित्रांनो, मुंबई नंतर पुन्हा जर बघितलं आपण तर आता मुंबई नंतर दुसरं सेंटर तुम्हाला महत्वाचं आहे. मुंबई नंतर कोल्हापूर एक आहे, त्यानंतर नागपूर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे आणि नंतर मग औरंगाबाद आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे. तर आपण ह्याच्यावरती पूर्णपणे एक व्हिडिओ बनवणार आहोत की नक्की कोणतं सेंटर कसं आहे, नंतर आपण त्यामध्ये कसं प्रवेश करावा, नंतर कुठल्यामध्ये प्रवेश करताना काय काय अवेलेबल आहे, सगळं काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला कोल्हापूरचं जर बघायचं असेल तर मी तुम्हाला लिंक शेअर करतोच, वर तुम्हाला दिसतच असेल, तर ते तुम्ही बघून घ्या. कोल्हापूरचं मी तिथे पूर्णपणे मी माहिती दिलेली आहे. कोल्हापूर संस्थान कसं आहे, आपलं कोल्हापूरमध्ये सेंटरमध्ये काय काय अवेलेबल आहे ते सांगितलेलं आहे. आणि नागपूरचे इथे मी व्हिजिट केली होती, मी ते पण लगेच व्हिडिओ त्याचे बनवून तुम्हाला मी पाठवेलच. आणि बाकीचे पण व्हिडिओ मी मित्रांनी शेअर केलेले आहेत, मी तुम्हाला नक्की सांगेल. जर तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.